सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो। नमामि चंद्रभागा या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाला चालना देण्याकरता राज्याचे वित्तमंत्री सुधीर भाऊंनी ही जी परिषद या ठिकाणी आयोजित केली, त्या परिषदेमध्ये प्रामुख्याने उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत, ते आपल्या देशाचे वैभव जलपुरुष आदरणीय श्री राजेंद्र सिंह जी, माननीय वित्तमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी, बांधकाम आणि सहकार विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील जी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर जी, जिल्ह्याचे पालक विजय मालक देशमुख, राज्याचे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजयजी शिवतरे, सन्माननीय आमदार गणपतरावजी देशमुख, सुभाषजी देशमुख, भारतजी भालके, महादेवराव जानकर, प्रशांतजी परिचारक, या ठिकाणी उपस्थित स्वामी ईश्वरानंद गिरीजी, सर्वच संत मंडळी, सर्व अधिकारी पदाधिकारी, विविध भागातून आलेले सर्व तज्ञ मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे की आपण नमामि चंद्रभागा ही जी एक संकल्पना अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्र्यांनी मांडली, ती वास्तविकतेमध्ये उतरवण्याकरता या ठिकाणी ही परिषद घेतो आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी टेक्निकल सेशन्स होणार आहेत, ज्यामध्ये विविध विभागाचे आणि तज्ञांचे सादरीकरण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मगाशी बोलताना राजेंद्र सिंगजींनी असं म्हटलं की हा प्रदेश पाणीदार करण्याकरता मी गेल्या 1.5-2 वर्षात प्रयत्न केले, पण खरं याच्या मागची प्रेरणा जर कोणी असेल तर ते स्वतः राजेंद्र सिंगजीच आहेत। या राज्याच्या पाण्याच्या प्रश्नावरचं समाधान हे केवळ मोठ्या पाटबंधाऱ्याच्या प्रकल्पांमध्ये नाही, ते केवळ मोठ्या मोठ्या कंत्राटांमध्ये नाही, तर ते सामान्य माणसाच्या लोकसहभागातनं निसर्गाने जे आपल्याला दिलाय त्याचं संवर्धन करत, जे पाणलोट क्षेत्र निसर्गाने तयार करून दिलाय त्याचा विकास करत आपण हे गाठू शकतो। राजेंद्र सिंगजींनी करून दिली आणि त्यानंतर अण्णा हजारे असतील, पोपटराव पवार असतील, सुरेश खानापूरकर असतील, अशा अनेक लोकांनी जे उत्तम आणि सुंदर कार्य केलं, ते कार्यच आमची प्रेरणा बनलं आणि हे काम आम्ही हातामध्ये घेतलं। मी राजेंद्र सिंगजींचं दुसरं एका गोष्टीकरता आभार मानेन की आम्ही कधी त्यांची कुठली व्यवस्था केली नाही, पण एकेका जिल्ह्यामध्ये जाऊन दिवस तिथे राहून अधिकारी असतील, जनता असेल, समाज असेल, त्यांना मार्गदर्शन करून, त्यांना प्रेरित करून ठिकाणी काम हे त्यांनी करून दिलं। आणि मला असं वाटतं की मागच्या वर्षी किमान 20 जिल्ह्यांमध्ये तर
राजेंद्र सिंगजी स्वतः मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहिले, तिथलं प्रशिक्षण कित्येक सरकारी कार्यक्रमांमध्ये त्या ठिकाणी जाऊन जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांचे प्रशिक्षण त्यांनी घेतलं, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे प्रशिक्षण घेतलं आणि महाराष्ट्रातलं जलसंवर्धन करायचं असेल तर समाज हे करू शकतो ही भावना त्यांनी दृढ केली. आणि म्हणून मला असं वाटतं की जरी याचं श्रेय त्यांनी मला दिलं असलं तरी त्याची प्रेरणा आणि त्याच्यात पूर्ण सहभाग हा त्यांचा आहे. म्हणून आज या निमित्ताने त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो. चंद्रभागा खऱ्या अर्थानं आपली सर्वांची आई आहे, जिने वर्षानुवर्ष शतक आपल्याला प्रेरणा दिली आहे. 11व्या शतकापासनं सातत्याने ज्या चंद्रभागेच्या तीरी समाज एकत्रित होऊन वैष्णवांचा मेळा भरतो आणि हाल अपेष्टा सहन करत पांडुरंगाचं नाव घेत, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊलीचं नाव घेत लाखो वारकरी ज्या चंद्रभागेच्या तीरावर जातात आणि वाळवंटामध्ये जो आनंद जगात कुठेच मिळू शकत नाही असा आनंद प्राप्त करतात. मला असं वाटतं की त्या चंद्रभागेला तिचं जुनं स्वरूप, तिचं वैभव हे प्राप्त करून द्यायचं हे एक महत्वाचं काम आपल्या सगळ्यांना मिळून या ठिकाणी करायचं आहे. जगाचा इतिहास जर आपण बघितला तर जगातली प्रत्येक संस्कृती ही नदीच्या किनारीच तयार झाली. प्रत्येक संस्कृतीचा उगम हा नदीतून झालेला आपल्याला दिसतो आणि जगातली जी संस्कृती संपली ती संपत असताना नदीच्या इतिहासाल ही देखील त्या संस्कृती सोबत प्रदूषित झालेली, संपलेली आपण बघितली. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आपण नदीला आपली आई मानतो, आपण तिची पूजा करतो. याचं कारण आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं की जल हे जीवन आहे. आपली संस्कृती, आपली सभ्यता ही नदीच्या आधारावर या ठिकाणी टिकली आहे. तिच्या आशीर्वादाने आपण जगतोय आणि म्हणून तिचं संवर्धन केलं तर आपण जिवंत राहू ही पक्की माहिती असल्यामुळे आपण आईचं स्वरूप, देवीचं स्वरूप, मातेचं स्वरूप हे नदीला दिलं. आणि कालांतराने ज्याप्रमाणे राजेंद्र सिंगजींनी सांगितलं, आम्ही प्रगती साधली, पण ही प्रगती साधत असताना निसर्गाने जे दिलं त्याचं आम्ही शोषण सुरू केलं आणि आज त्या शोषणाचे परिणाम मोठ्या प्रमाणात आम्ही भोगतो. ज्या प्रकारे आम्हाला निसर्गाचा लहरीपणा दिसतो, अनेक वेळा आपण असं म्हणतो की आसमानी संकट आहे, पण ते आसमानी संकट नसतं, ते आपण तयार केलेलं संकट असतं. आणि म्हणून किमान ज्या गोष्टी आपण करू शकतो, शेवटी जर निसर्गाने दिलाय आणि त्याचा वापर करायचा आहे, विकास तर करायचा आहे, जोपर्यंत त्याचं दोहन आपण करू तोपर्यंत ते देत राहील. पण ज्या क्षणी शोषण करू त्या क्षणी मात्र निसर्ग आपल्याला देणं बंद करेल. आपली गोमाता, तिचं दोहन केलं तर ती दूध देते, पण तिचंही शोषण केलं तर तीही दूध देत नाही. निसर्गाचंही असं आहे, निसर्ग आपल्याला सांगतो की जे काही माझ्याजवळ आहे तुम्हाला आवश्यक तेवढं घ्या, अनिर्बद्ध वापर करू नका. तेन तक्तेन भुंजिता असं आपण म्हणतो, त्यागाने सेवन केलं पाहिजे. ही जी एक भावना आहे, ही भावना जोपर्यंत आम्ही तयार करणार नाही आणि आपलं मूळ तत्वज्ञान आणि त्या मूळ तत्वज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, या दोन गोष्टीचं एकत्रीकरण ज्यावेळी आपण करू
त्यावेळी खऱ्या अर्थानं एक अतिशय चांगली अशा प्रकारची आपली ही नदी, आपली ही आई आपली आहे. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे? नमामि चंद्रभागा याच्यामध्ये आपल्याला एक अशी जागा हवी आहे की जी निर्मल आहे आणि त्यासोबत जी अविरल आहे, जी वाहते आहे, खळखळून वाहते आहे, खळावून वाहते आहे, अशी अविरल वाहणारी चंद्रभागा. आणि त्यासोबत वाहत असताना सांडपाणी वाहणारी चंद्रभागा नाही, घाणपाणी वाहणारी चंद्रभागा नाही, कारखान्यांचं एफ्लुएंट वाहत नेणारी चंद्रभागा नाही, तर निर्मल पाणी वाहत नेणारी चंद्रभागा आपल्याला हवी आहे. आणि त्याकरता हा सगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी आखलाय. ज्यावेळी राजेंद्र सिंगजींनी चर्चा केली त्यावेळी त्यांनी काही सूचना या निमित्ताने केल्या आणि मला असं वाटतं की त्या सूचना हा खरं या नमामि चंद्रभागाचा रोडमॅप आहे की जो राजेंद्र सिंगजींनी अतिशय सोप्या शब्दामध्ये त्या ठिकाणी सांगितला. सुधीर भाऊंनी या ठिकाणी प्राधिकरण स्थापण्याची विनंती केली आहे. निश्चितपणे अशा प्रकारचं एक नमामि चंद्रभागा प्राधिकरण आपण स्थापन करू की ज्या माध्यमातून आम्ही सगळे त्याच्यामध्ये पूर्ण वेळ लक्ष घालून एक निर्णयाची चांगली प्रक्रिया ही आम्ही उभी करू. पण त्यासोबत राजेंद्र सिंगजींनी जे सुचवलं की भीमाशंकरच्या डोंगरातनं सुरू होणारी आमची भीमा, आमची चंद्रभागा हिचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर याचे उपनद्या, नाले, ओढे या सगळ्यांचं मॅपिंग आपल्याला करावं लागेल. आणि हे मॅपिंग ज्या ज्या ठिकाणी हे नाले, ओढे किंवा उपनद्या आपल्याला दिसत आहेत उगमापासून संगमापर्यंत त्या आपल्याला अविरल आणि निर्मल कराव्या लागतील. आणि ते करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी त्या माध्यमातून हे जे ओढे नाले आहेत याला देखील निर्मल आणि अविरल करावं लागेल. आणि त्याच्यावरचं अतिक्रमण असेल किंवा ज्या ज्या पद्धतीनं त्याच्या या सगळ्या वाहणाऱ्या प्रवाहाला बाधा येत असेल त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला योग्य प्रकारे या ठिकाणी ट्रीट करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जरी एक ब्रॉड आयडिया असली तरी देखील एकदा प्राधिकरण तयार झालं की त्यानंतर एक समग्र अशा प्रकारचा त्याचा आराखडा, प्लॅन हा आपण तयार करू. आज जे काही सादरीकरण होतील ती सादरीकरणं राजेंद्र सिंगजींनी जो एक मूळ आराखडा दिलाय, त्याचा ढाचा जो केलाय तो, वेगवेगळ्या एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये मत, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपण या ठिकाणी हे काम करू. आणि मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की अनेक वेळा लोकांना असं वाटतं की एक नदी ही निर्मल करायची म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट इतक्यापुरतं त्याला मर्यादित मानलं जातं. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा त्याचा एक भाग आहे, तो बाय प्रॉडक्ट आहे, तो प्रॉडक्ट नाही. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट याकरता करायची की त्यातनं लोकांचं आकर्षण वाढतं. पण ते कामी तेव्हाच येतं जेव्हा वाहणारी नदी ही अविरल असेल आणि ती निर्मल असेल. आणि म्हणून मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक अतिशय चांगला अशा प्रकारचा रोडमॅप हा आपण तयार करू आणि त्यातनं जो काही टेक्निकली साऊंड अशा प्रकारचा प्लॅन तयार होईल त्याच्यावर एका निश्चित कालावधीत, कारण एक गोष्ट ही देखील महत्वाची है, राजेंद्र सिंह जी आपने कहा है कि इस सरकार के इस कालावधि में इसको पूरा किया जा सकता है, और मैं ऐसा मानता हूं कि यही सबसे बड़ा चैलेंज है जो हमने स्वीकारा है. और निश्चित रूप से 2024 तक 2025 तक 2030 तक 2040 तक 2050 तक 2060 तक 2070 तक 2080 तक 2090 तक 2091 तक 2092 तक 2093 तक 2094 तक 2095 तक 2096 तक 2097 तक 2098 तक 2099 तक 2000 तक 2001 तक 2002 तक 2003 तक 2004 तक 2005 तक 2006 तक 2007 तक 2008 तक 2009 तक 2010 तक 2011 तक 2012 तक 2013 तक 2014 तक 2015 तक 2016 तक 2017 तक 2018 तक 2019 तक 2020 तक 2021 तक 2022 तक 2023 तक 2024 तक 2025 तक 2026 तक 2027 तक 2028 तक 2029 तक 2030 तक 2031 तक 2032 तक 2033 तक 2034 तक 2035 तक 2036 तक 2037 तक 2038 तक 2039 तक 2040 तक 2041 त
हम पूरी ताकत के साथ आप लेकर यहाँ के सारे संतों का साथ लेकर समाज का साथ लेकर पूरी ताकत के साथ सरकार इसमें उतरेगी और निश्चित रूप से इसको पूरा करेगी ये विश्वास मैं व्यक्त करता हूं। मी पुन्हा एकदा सन्माननीय सुधीर भाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं हे काम हातामध्ये घेतलंय आणि ते यशस्वीपणे करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।